तर पहा मुलांना, आपलं जे 15व प्रकरण आहे ते म्हणजेच पदार्थ आपल्या वापरातील या प्रकरणाला आपण सुरुवात केली होती. त्याचा अभ्यास आपण केलेला होता, स्पष्टीकरण त्यावर आपण घेतलेलं होतं. आता आपण पाहणार आहोत सराव, त्यावर आपण थोडक्यात सराव घेणार आहोत आणि हे जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. तर बघा मुलांना, पहा मुलांना, आपण सरावामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. बघा, बांधकामासाठी प्रामुख्याने डॅश सिमेंट वापरतात. आता बांधकामासाठी कुठलं सिमेंट वापरतात? बघा, पोर्टलँड वापरतात की इंग्लंड वापरतात? साहजिकच आहे, कुठलं तर पोर्टलँड हे बांधकामासाठी सिमेंट वापरलं जातं. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की साबण हा डॅश व पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. कुठला आहे पहा मुलांना, आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे कॅल्शियम आणि दुसरा आहे सोडियम. तर कुठला असणार आहे मुलांना? सोडियम हे असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की कठीण पाण्यात डॅशचा उपयोग होतो. कशाचा उपयोग होतो? संश्लिष्ट अपमार्जक की साबण? अगदी बरोबर, संश्लिष्ट अपमार्जकाचा कठीण पाण्यात देखील काय होतो? उपयोग होतो. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की रिठ्याला इंग्रजीमध्ये डॅश असे म्हणतात. आता रिठ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? त्याला सोप पॉड म्हणतात की सोप नट म्हणतात? अगदी बरोबर, त्याला म्हणतात सोप नट. आणि आता आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की पाणी व तेल एकत्र मिसळण्यासाठी त्यात डॅश वापर करावा लागतो. पाणी आणि तेल यांना आपल्याला एकत्र करायचं आहे, मग त्यासाठी कशाचा वापर करावा लागेल? पहा, अपमार्जक की सुगंधद्रव्य? अगदी बरोबर, कशाचा? तर अपमार्जकाचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की अपमार्जक वापरल्याने कपडे मळकट होतात. मग हे उदाहरण सत्य आहे की असत्य आहे? अपमार्जक कशासाठी वापरलं जातं? तर क्लीनसाठी वापरलं जातं, स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. मग हे विधान जे आहे ते कसं आहे? तर असत्य असं आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे, संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात सुद्धा काय होतात? तर वापरता येतात. मग हे विधान असत्य आहे की सत्य आहे? काय विचारलेलं आहे बघा, संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात सुद्धा वापरले जातात. हो, वापरले जातात. म्हणजेच हे विधान कसं आहे? तर हे विधान सत्य आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, शिकेकाईला इंग्रजीत सोप पॉड म्हणतात. आता हे विधान सत्य आहे की असत्य आहे? अगदी बरोबर, हे विधान कसं आहे? तर सत्य विधान आहे. शिकेकाईला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तर सोप पॉड असे म्हणतात. पुढचं घेऊया आपण. पहा, जो पुढचा आपला प्रश्न आहे तो असा आहे, कॉन्क्रीटपासून सिमेंट बनवतात. आता कॉन्क्रीटपासून सिमेंट बनवतात का? हे विधान सत्य आहे की असत्य आहे? असत्य आहे. पहा, आपला हा जो प्रश्न आहे तो कसा आहे? असत्य आहे. पुढचा घेऊया. बघा, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे, टूथपेस्ट, साबण मानवनिर्मित रासायनिक पदार्थ आहे. टूथपेस्ट, साबण हे काय आहेत? मानवनिर्मित पदार्थ आहेत. मग हे सत्य आहे की असत्य आहे? पहा, टूथपेस्ट, साबण हे काय आहेत? तर मानवनिर्मित पदार्थ आहे. म्हणून हे विधान जे आहे ते कसे आहे? तर सत्य आहे. तर पहा मुलांना, इथे आपला जो सराव आहे या 15व प्रकरणाचा जो आपला सराव आहे, कुठला पदार्थ आपल्या वापरातील यातील आपला सराव जो आहे तो कंप्लीट झालेला आहे आणि सगळ्यांनीच खूप छान अशी याची उत्तरे दिलेली आहे. आता बघा, खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करूया तर 15वा लेसन आहे आपला पदार्थ आपल्या वापरातील तो आपण आणखी समजून घेऊया. बघा, हा खेळ आपण इथे घेतलेला आहे आणि या खेळामध्ये काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन देखील दिलेले आहेत. तर पहा, रिठा व शिकेकाई यांचा उपयोग डॅशसाठी होतो. रिठा व शिकेकाई यांचा उपयोग कशासाठी होतो? 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. बघा, दंतमंजन, रेशीम व लोकर, कापड की प्रसाधन. तर रिठा व शिकेकाई यांचा उपयोग कशासाठी होतो? अगदी बरोबर, तो होतो रेशीम व लोकर. कशासाठी होतो? रेशीम व लोकरसाठी होतो. पुढचा जो प्रश्न आहे, दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमधील डॅश या घटकाचा उपयोग होतो. कुठला घटक आहे टूथपेस्टमध्ये ज्याचा दंतक्षय रोखण्यापासून काय होतं? मदत होते. बघा, फ्लोराईड आहे, कॅल्शियम कार्बोनेट आहे, कॅल्शियम आहे की हायड्रोजन आहे?
काय राईट आन्सर असणार आहे? अगदी बरोबर, फ्लोराईडमुळे काय होतं, दंतक्षय रोखण्यासाठी मदत होते. तर हे फ्लोराईड आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा जो प्रश्न आहे आपला तो आहे, डॅश हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. तर कुठले बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे? ते पत्रे आहेत, खांब आहे, पाईप आहे की सिमेंट आहे? अगदी बरोबर, सिमेंट हे काय आहे? तर सिमेंट हे बांधकामातील महत्त्वाचे असे काय आहे? तर बांधकामातील महत्त्वाचे असे साहित्य काय आहे? तर सिमेंट आहे. मग पुढचा प्रश्न पाहूया. बघा, साबणाची जागा आता मानवनिर्मित डॅशने घेतली आहे. साबणाची जागा आता मानवनिर्मित कशाने घेतलेली आहे? पहा, मृदू साबण, कठीण साबण, संश्लिष्ट अपमार्जन की रेठा? मानवनिर्मित आहे, पण मग तो कुठला ऑप्शन आहे? अगदी बरोबर, संश्लिष्ट अपमार्जक याने काय घेतलेले आहे? तर मानवनिर्मित साबणाची जागा घेतलेली आहे. मग आपले योग्य उत्तर काय आहे? तर संश्लिष्ट अपमार्जक हे काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. डॅशमध्ये स्लॅब भक्कम व गळती होऊ नये म्हणून विशिष्ट द्रव्ये मिसळतात. काय मिसळतात? पहा, कॉन्क्रीट, सिमेंट, सिलिका की ॲल्युमिनियम? अगदी बरोबर, काय मिसळतात? तर कॉन्क्रीट हे मिसळतात. तर पहा मुलांनो, खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण पदार्थ आपल्या वापरातील हे जे प्रकरण आहे ते समजून घेतलेलं आहे. आता आपण बघा काय करणार आहोत, तर त्यावर एक छोटीशी परीक्षा देखील घेणार आहोत आणि त्या काही प्रश्न आपल्याला विचारले जातील. त्याचे 4 ऑप्शन आहेत आणि त्यापैकी एक राईट आन्सर आपल्याला द्यायचा आहे. बघा, रेठा व शिककाई यांचा उपयोग डॅशसाठी होतो. रेठा व शिककाई यांचा उपयोग कशासाठी होतो? पहा, दंतमंजन, रेशीम व लोकर, कापड व प्रसाधन. सांगा पाहू योग्य उत्तर काय असेल? अगदी बरोबर, रेशीम व लोकर यासाठी काय होतं? तर रेठा व शिककाई यांचा उपयोग होतो. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमधील डॅश या घटकाचा उपयोग होतो. दंतक्षय रोखण्यासाठी कुठल्या घटकाचा उपयोग होतो? फ्लोराईड, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम की हायड्रोजन? अगदी बरोबर, कशाचा उपयोग होतो? तर फ्लोराईडचा उपयोग कशासाठी होतो? दंतक्षय रोखण्यासाठी फ्लोराईडचा उपयोग होतो. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की डॅशमध्ये स्लॅब भक्कम व गळती होऊ नये म्हणून विविध द्रव्ये मिसळतात. स्लॅब याच्यामधून गळती होऊ नये म्हणून काय मिसळतात? बघा, कॉन्क्रीट, सिमेंट, सिलिका की ॲल्युमिनियम? मग आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, कॉन्क्रीटमध्ये स्लॅब भक्कम व गळती होऊ नये म्हणून काय करतात? विशिष्ट द्रव्य मिसळले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की डॅश हे बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. कुठले महत्त्वाचे साहित्य आहे? पहा, पत्रे, खांब, पाईप, सिमेंट. तर बांधकामातील महत्त्वाचे साहित्य कुठले आहे? अगदी बरोबर, सिमेंट हे काय आहे? तर बांधकामातील महत्त्वाचे साहित्य आहे. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. साबणाची जागा आता मानवनिर्मित डॅशने घेतलेली आहे. मानवनिर्मितच आहे, पण साबणाची जागा कोणी घेतलेली आहे? मृदू साबण, कठीण साबण, संश्लिष्ट अपमार्जन की रेठा? कशाने घेतलेले आहे सांगा? बरोबर, संश्लिष्ट अपमार्जक जी साबणची जी जागा आहे ती कशाने घेतलेली आहे? संश्लिष्ट अपमार्जक याने मानवनिर्मित काय घेतलेली आहे? साबणाची जागा घेतलेली आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे इथे आपण काय केलेलं आहे, तर आपलं जे 15वे प्रकरण आहे, पदार्थ आपल्या रोजच्या वापरातील, त्याची जी परीक्षा आहे म्हणजे त्या प्रकरणावरती आपण काही जी छोटीशी टेस्ट आहे ते आपण घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, तर त्यावर काही प्रश्न उत्तरे जे आहेत त्याचं देखील आपण स्पष्टीकरण घेणार आहोत. चला तर मग मुलांना आपण पाहूया काही प्रश्न उत्तरांचे स्पष्टीकरण. बघा, पहिला जो प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे तो काय आहे, तर टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व कार्य काय करतात? तर पहा, त्याचं उत्तर आपल्याला इथे सांगितलेलं आहे की टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व कार्य काय असते. तर त्याचे जे कार्य आहे आणि घटक आहेत ते बघा, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन हे घटक दात स्वच्छ व पॉलिश करतात, तर फ्लोराईड दात बळकट बनवतात. पहा, इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर आपल्याला सांगितलेलं आहे की फ्लोराईड हे काय करतात, तर फ्लोराईड जे आहे ते फ्लोराईड आपले जे दात आहेत ते काय करतात, तर मजबूत करत असतात. आणि त्यातील घटक कुठले आहेत, तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन हे काय आहेत, त्यातील महत्त्वाचे घटक आहेत. आणि जे फ्लोराईड आहे ते काय करतं, तर आपले दात जे आहे ते बळकट करतं, मजबूत करतं.
पुढचा जो ऑप्शन आहे आपला तो बघा मुलांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघूया की अपमार्जक म्हणजे काय. अपमार्जक म्हणजे काय मुलांनो, पाहूया आपण. बघा, अपमार्जक म्हणजे मळ काढून टाकणारा जो पदार्थ त्यालाच काय म्हणतात तर अपमार्जक असे म्हणतात. म्हणजे एखादी घाणेरडी वस्तू असेल तर त्याला स्वच्छ करण्याचं जे काम आहे ते कोण करत असतं तर ते अपमार्जक करत असतं. मग ते मानवनिर्मित देखील असतं आणि नैसर्गिक निर्मित सुद्धा असतं. तर अशा दोन प्रकारचे काय असतात अपमार्जके असतात. निसर्गाकडनं मिळालेले जे काही अपमार्जके आहेत त्यावरच प्रक्रिया करून मानव काय करत असतो तर मानव निर्मित काही प्रोडक्ट तयार करत असतो आणि ते देखील काय करत आहेत तर अस्वच्छ वस्तू स्वच्छ करण्याचं काम कोण करतं तर मानव निर्मित आणि नैसर्गिक निर्मित अपमार्जके करत असतात. पुढील प्रश्न देखील आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की विविध अपमार्जकांची नावे आपल्याला इथे सांगायची आहे. अनेक प्रकारचे काय आहेत तर अपमार्जके आहेत आणि त्या प्रत्येक अपमार्जकाची आपल्याला नावे सांगायची आहेत. तर ते बघा काय आहे तर प्रत्येक अपमार्जकाची नावे आपल्याला बघा रेठा, शिकेकाई, साबण, कपडे धुण्याचा सोडा, तसेच कपडे धुण्याची पावडर, लिक्विड, सोप, शॅम्पू हे सगळं काय आहे तर हे सगळं अपमार्जके आहे. ज्यामुळे बघा अस्वच्छ कपडे असतात ते स्वच्छ कशाने होते डिटर्जंट पावडरने. आपण कपडे काय करत असतो भिजत घालत असतो आणि कालांतराने आपण ते कपडे जेव्हा धुतले ते कसे होतात तर स्वच्छ होतात. म्हणून काय मुलांनो तर लिक्विड, सोप, शॅम्पू किंवा रेठा, शिकेकाई, साबण हे सगळे काय आहेत तर हे सगळे अपमार्जके आहेत. त्यामुळे अस्वच्छ कपडे असो किंवा अस्वच्छ कुठल्याही वस्तू असतो ते स्वच्छ करण्याचं काम कोण करत असतं तर अपमार्जके हे करत असतात. तर हे काय सांगितलेले आहे आपण अपमार्जकांची काही नावे सांगितलेली आहेत. हे दोन प्रकारचे असतात, एक मानवनिर्मित असतात आणि एक नैसर्गिक निर्मित असते, जे आपण त्या प्रश्नामध्ये पाहिले. आता जो पुढचा प्रश्न आहे आपला तो असा आहे पृष्ठ सक्रियता म्हणजे काय. आता पृष्ठ सक्रियता म्हणजे काय मुलांनो तर बघा, पाणी व तेल या दोघांनाही पकडून ठेवण्याचा साबणांच्या गुणधर्मामुळे साबणाचे पाणी पृष्ठभागावर तसेच पसरते यालाच काय म्हणतात तर पृष्ठ सक्रियता असे म्हणतात. बघा मुलांना, आपण इथे पाहू शकतो की इथे सांगितलेलं आहे आपल्याला की पाणी व तेल या दोघांनाही पकडून ठेवण्याचं काम कोण करत असतं साबणाच्या गुणधर्मामुळे हे जे कार्य आहे ते घडत असतं. साबणाचे पाणी पृष्ठभागावर व पसरते यालाच आपण काय म्हणतो तर पृष्ठ सक्रियता असे म्हणतो. म्हणून आता आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत. बघा, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे निसर्ग निर्मित अपमार्जके कोणती, त्यात कोणत्या रासायनिक पदार्थ असते हे आपल्याला सांगायचं आहे. बघा, रेठा व शिकेकाई हे निसर्ग निर्मित काय आहेत अपमार्जके आहेत. त्यामध्ये सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असतो. काय विचारलेलं आहे बघा, निसर्ग निर्मित अपमार्जके कोणती आणि त्यात कोणता रासायनिक पदार्थ असतो तर निसर्ग निर्मित अपमार्जके जे आहेत ते रेठा व शिकेकाई हे काय आहेत तर निसर्ग निर्मित अपमार्जके आहेत आणि त्यामध्ये असणारा जो सॅपोनिन हा काय आहे तर रासायनिक घटक आहे. हा सॅपोनिन कशामध्ये आढळतो तर रेठा आणि शिकेकाई या दोघांमध्ये देखील सॅपोनिन हा जो रासायनिक पदार्थ आहे तो आढळून येतो. म्हणूनच तर जे काही अस्वच्छ गोष्टी आहेत त्या काय होतात क्लीन होतात, त्या स्वच्छ होतात. का कारण रेठा आणि शिकेकाईमध्ये काय असतो सॅपोनिन हा एक रासायनिक पदार्थ असतो. हे काय झालेलं आहे तर नैसर्गिक निर्मित एक अपमार्जके झालेले आहेत. आता जो पुढचा प्रश्न आहे आपला तर तो पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा, साबण म्हणजे काय. आता जेव्हा आपण साबण स्पष्टीकरण करत होतो तेव्हा साबणाची निर्मिती कशी केली जाते याच्यावरती देखील आपण प्रत्यक्षात प्रयोग घेतलेला आहे. बघा, साबण म्हणजे काय तर रासायनिक दृष्टीने साबण म्हणजे तेलामलाचा सोडियम किंवा पोटॅशियम क्षार. काय आहे पहा मुलांनो, रासायनिक दृष्टीने साबण म्हणजे तेलामलाचा सोडियम किंवा पोटॅशियम क्षार, त्यालाच काय म्हटलं जातं तर त्यालाच म्हटलं जातं साबण. आता जो पुढचा आपला प्रश्न आहे तो बघा काय आहे तर सिमेंटमधील घटक कोणते. आता आपल्याला सिमेंटमधील घटक सांगायचे आहेत आणि ते घटक आहेत बघा, सिमेंटमध्ये सिलिका,
म्हणजेच वाळू, ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आयर्न ऑक्साईड तसेच मॅग्नेशियम हे घटक कशामध्ये असतात? तर ते घटक सिमेंटमध्ये असतात. हे काय आहे? सिमेंटचे घटक आहे. पुन्हा एकदा पाहूया बघा. सिमेंटमध्ये सिलिका म्हणजेच वाळू, ॲल्युमिनियम म्हणजेच चुना, आयर्न ऑक्साईड तसेच मॅग्नेशियम हे काय आहे? हे जे सगळे घटक आहे हे सिमेंटमध्ये आढळून येतात. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? तर कॉंक्रीट कसे बनवतात? आपण बघितलेलं आहे की स्लॅब भरण्यासाठी कशाचा उपयोग होतो? कॉंक्रीटचा उपयोग होतो. मग ते कसं बनवलं जातं? तर कॉंक्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते. बघा कॉंक्रीटमध्ये काय मिसळलं जातं? तर पहिलं आहे सिमेंट, पाणी, वाळू व खडी यांचं मिश्रण म्हणजेच काय? तर कॉंक्रीट. आणि या कॉंक्रीटद्वारेच काय होतं? जे काही स्लॅब आहेत ते जर मजबूत करायचे असतील किंवा ते गळणार नाही याची काळजी घ्यायची असेल तर कॉंक्रीटचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. आणि हे कॉंक्रीट बनतं कसं? तर त्याच्यामध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी हे सगळे घटक एकत्र येऊन काय बनतं? तर कॉंक्रीट बनतं. आणि त्याचा वापर स्लॅब भरण्यासाठी किंवा इतर ज्या काही वस्तू आहेत त्या बनवण्यासाठी, जसं पत्रा आहे किंवा सिमेंटच्या काही वस्तू आहेत, विटा आहेत, त्या बनवण्यासाठी कशाचा वापर होतो? तर कॉंक्रीटचा वापर होतो. पुढचा प्रश्न पाहूया. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे संश्लिष्ट अपमार्जके कशापासून बनवले जातात? संश्लिष्ट अपमार्जके हे कशापासून बनवले जातात? तर पहा, जे संश्लिष्ट अपमार्जके आहेत ती त्यामध्ये प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ जे असतात ते असतात. कुठले आहेत? तर स्निग्ध पदार्थ. आणि काय असतं? तर केरोसिन या कच्च्या मालाचा उपयोग होतो. कशामध्ये या कच्च्या मालाचा उपयोग होतो? तर संश्लिष्ट अपमार्जके बनवण्यासाठी कुठल्या कच्च्या मालाचा उपयोग होतो? पहा, त्यामध्ये प्रामुख्याने स्निग्ध पदार्थ किंवा त्याला ऑप्शन म्हणून केरोसिन या कच्च्या मालाचा उपयोग कशासाठी केला जातो? तर संश्लिष्ट अपमार्जके तयार करण्यासाठी केरोसिन किंवा स्निग्ध पदार्थाचा वापर केला जातो. आपला पुढचा प्रश्न पहा. आणि आपला शेवटचा हा प्रश्न आहे तो बघा काय म्हणत आहे की आपल्याला पाणी कठीण आहे हे साबणाच्या सहाय्याने कसे ओळखतात? पाणी कठीण आहे हे साबणाच्या सहाय्याने कसे बरं ओळखतात? तर पहा, कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता काय तयार होतो? तर साका तयार होतो व अपमार्जन हा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. काय होतं बघा, पाणी कसं आहे? तर पाणी कठीण आहे हे साबणाच्या सहाय्याने कसे ओळखतात? तर ते कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता, जसं आपण विहिरीचं उदाहरण बघितलं होतं की विहिरीमध्ये काय होतं? साबणाचा फेस होत नाही. म्हणून बघा, कठीण पाण्यात साबणाचा फेस न होता काय तयार होतो? तर साका तयार होतो. व अपमार्जन हा साबणाचा काय करतो? तर अपमार्जन हा साबणाचा गुणधर्मच काय करतो? तर तो नष्ट करून टाकतो. म्हणून काय होतं? तर पाणी कठीण आहे हे आपल्याला समजून येते. तर पहा मुलांना, आपलं जे 15वे प्रकरण आहे पदार्थ आपल्या वापरातील, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. त्यावर आपण खूप छान पद्धतीने स्पष्टीकरण केलेलं आहे. तसेच त्यावर आपण सराव देखील घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण समजून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. आणि पहा मुलांना, काही प्रश्न उत्तरे देखील त्यांचं देखील आपण इथे स्पष्टीकरण घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 15वे प्रकरण आहे पदार्थ आपल्या वापरातील, हे आपलं 15वे प्रकरण इथे पूर्ण होत आहे. लवकरच आपण एका नवीन पाठात भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.